तर बघा जय मित्रांनो, आपण गेल्या लेक्चरमध्ये जे जे भारतीय संविधानाचे स्रोत आहेत त्याच्याबद्दल एक छोटीशी जी पार्श्वभूमी आहे लक्षात घेतली होती. आज जर बघायचं झालं तर आपल्याला त्याच्याबद्दल पूर्ण सविस्तर जे एक्झाममध्ये येण्यायोग्य पॉईंट आहेत ते बघायचे आहेत. तर बघायचं झालं तर सर्वप्रथम आपण काल 1932चा कायदा बघितला होता, पण आज आपण तो पुन्हा बघणार आहोत. तर बघा 1935चा कायदा. तर या कायद्यामधून भारतीय संविधानाने काय काय घेतलेलं आहे हे आपल्याला बघायचं आहे. तर बघायचं झालं तर याच्यामधून आपण संघराज्य पद्धती, लोक सेवा आयोग, आणि जर बघायचं झालं तर न्याय न्याय यंत्रणा आणि जे आहे आणीबाणीच्या ज्या तरतुदी आहेत त्या सुद्धा आपण ज्या आहेत 1935च्या कायद्यामधून घेतलेल्या आहेत. आणीबाणीच्या तरतुदी. जो दुसरं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे ते आहे ब्रिटिश. जर बघायचं झालं तर ब्रिटिश राज्यघटनेमधून आपल्या भारतीय संविधानामध्ये घेण्यात आलेले घटक जे आहेत त्याच्यामध्ये सर्वप्रथम जो आहे तो म्हणजे संसदीय शासन व्यवस्था. तर नंतर जो दुसरा महत्वाचा पॉईंट आहे तो कायद्याचे राज्य. बघायचं झालं तर कायद्याचे राज्य म्हणजे काय, तर एका सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कायद्याचे राज्य म्हणजे जो निर्माण झालेला कायदा आहे त्याच्या बाहेर जे आहे कोणालाही जाता येणार नाही असे राज्य म्हणजे कायद्याचे राज्य. तर नंतर जर बघायचं झालं तर एकल नागरिकता. जर एकल नागरिकता बघायचं झालं तर बघा आपल्या भारतामध्ये नागरिकता जी आहे ही कशा प्रकारे आहे. तर तुमचे आधार कार्ड जर बघायचं झालं तर एक फॉर एक्झाम्पल तुमचे आधार कार्ड जे आहेत हे आधार कार्ड जवळ सर्वांचे आधार कार्ड जे आहेत हे भारत सरकार म्हणून जे आहे निर्माण झालेले आहेत. तर बघायचं झालं तर कोणाचंच आधार कार्ड असं नाही आहे की त्याच्यावरती स्पेसिफिकली लिहून भेटेल तुम्हाला की महाराष्ट्र शासन, मध्य प्रदेश सरकार, महाराष्ट्र सरकार असं नाही आहे. कारण की जर बघायचं झालं तर आपल्या देशातील ते राज्य आहेत जसे की महाराष्ट्र झालं, ओडिसा आहे किंवा उत्तर प्रदेश आहे किंवा बिहार आहे, हे सर्व राज्य जे आहे हे कुठल्याही करार तत्वावरती एकत्रित आलेले नसल्यामुळे जे आहे भारतामध्ये एकल नागरिकता हे सर्वत्र आपल्याला बघायला मिळते. तर नंतर जर बघायचं झालं तर मंत्रिमंडळ पद्धत. मंत्रिमंडळ. तर नंतर जर बघायचं झालं तर जे केंद्राकडे जे विशेष अधिकार आहेत ते, आणि जर बघायचं झालं तर संसदीय विशेष अधिकार जे आहेत ते सुद्धा, आणि द्विसदनीय जी कार्यपद्धती आहे हे सुद्धा आपण ब्रिटिशांकडूनच घेतलेली आहे. तर नंतर जे तिसऱ्या नंबरला आहे ते आपल्याला बघायचं आहे अमेरिका. जर अमेरिकेपासून आपण काय काय घेतलं सांगायचं झालं तर बघायचं झालं तर सर्वात प्रथम आपले जे मूलभूत अधिकार आहेत ते आपण अमेरिकेकडून घेतलेले आहेत. मूलभूत अधिकार. तर नंतर जर बघायचं झालं तर अमेरिकेकडून आपण जे आहे स्वतंत्र न्याय व्यवस्था हा तत्व जर बघायचं झालं तर आपण आपल्या पहिल्या लेक्चरमध्ये जे स्ट्रक्चर बघितलं होतं डेमोक्रेसीचं त्याच्यामध्ये आपण 3 जे अंग सांगितले होते. त्याच्यामध्ये एक जे होतं कायदेमंडळ होतं, दुसरं जे होतं ते कार्यकारी मंडळ होतं, आणि तिसरं जे मंडळ होतं ते म्हणजे न्यायमंडळ होतं. जर बघायचं झालं तर आपण न्यायमंडळबद्दल एक फीचर लक्षात घेतला होता की स्वतंत्र, याच्यावरती फक्त जे आहे संविधान आहे ते संविधानाच्या वरती म्हणजे जी न्याय व्यवस्था आहे किंवा सुप्रीम कोर्ट आहे त्याच्यावरती फक्त जे आहे संविधानानेच काम करणार. जर बघायचं झालं त्याच्यावरती कुठल्याही मंत्र्याचा किंवा कुठल्याही प्रकारचे जे आपल्याला म्हणता येईल की
जे कुठलीही ज्याची कार्य करण्याची पद्धत आहे त्याच्यामध्ये कुठलाही प्रकारचं त्याच्यावरती प्रेशर येऊ नये म्हणून ते स्वतंत्र करण्यात आली होती. तर बघा, स्वतंत्र न्यायव्यवस्था. तर नंतर जर बघायचं झालं तर राष्ट्रपतींवर महाभियोग म्हणजेच बघायचं झालं तर राष्ट्रपती जे आहेत यांना जी काढण्याची पद्धत आहे ते सुद्धा आपल्याला पुढे बघायचीच आहे. फक्त तुम्ही सध्या लक्षात ठेवत चला, हे आपण कोणाकडून घेतलेली आहे. राष्ट्रपतींवरील महाभियोग. तर नंतर जर बघायचं झालं तर सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत त्यांची हकालपट्टी. न्यायाधीशांची हकालपट्टी जी आहे ती सुद्धा आपण अमेरिकेकडून घेतलेली आहे. आणि त्यानंतर जर बघायचं झालं तर आपल्या भारतामध्ये अस्तित्वात असलेले उपराष्ट्रपती पद जे आहे ते आपण अमेरिकेकडून घेतलेलं आहे. जर बघायचं झालं तर आपल्या देशामध्ये राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती जे आहेत त्यांच्याकडे जर सांगायचं झालं तर सर्वात वरचे पद हे आहे, पण त्यांच्याकडे जे आहे आपल्याला बघायला मिळेल जे आपले देशाचे राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू किंवा जे आधी होऊन गेलेले आहेत हे फक्त नाममात्र जे आहेत देशाचे सर्वोच्च पदावरती असतात. तदनंतर जर बघायचं झालं तर सर्व जे देशाचा कारभार आहे किंवा सुशासन राखणे किंवा जे सर्व काही आहे हे प्रधानमंत्र्याच्या हातामध्ये आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर आपल्याला चौथ्या क्रमांकावरती बघायचं आहे तो म्हणजे आयर्लंड. बघा, आयर्लंडमधून आपण काय काय घेतलं तर बघा, राज्याचे जर सांगायचं झालं तर धोरणांची मार्गदर्शक तत्त्वे म्हणजे जर इंग्लिशमध्ये जर सांगायचं झालं त्याला एक शॉर्ट फॉर्म आहे तो म्हणजे डीपीएसपीस. तर बघा, मार्गदर्शक तत्त्वे. त्यानंतर जे आहे राष्ट्रपतीची जी निवडणूक प्रक्रिया आहे ती सुद्धा आपण आयर्लंडकडूनच घेतलेली आहे. राष्ट्रपतींची निवड प्रक्रिया हे सुद्धा आपण यांच्याकडून म्हणजे आयर्लंडकडूनच घेतलेली आहे. त्यानंतर जर बघायचं झालं तर राज्य सभेवर जे नामनिर्देशित सदस्य असतात जे तुम्हाला इन शॉर्ट सांगायचं झालं तर राष्ट्रपती जे आहे काही ठराविक सदस्यांचे म्हणजे जर बघायचं झालं तर आपल्या भारतामध्ये 12 सदस्य असे असतात राज्यसभेवरती. त्यांचे जे नामनिर्देशन आहे ते राष्ट्रपती करत असतात. ते कुठल्याही निवडणुकीद्वारे किंवा कुठल्याही प्रक्रियेद्वारे येत नसतात. ते राष्ट्रपती त्यांचं नाव सुचवतात. तर बघायचं झालं तर ते कुठल्याही फील्डमधले असू शकतात. जसं बघायचं झालं तर कला, संस्कृती, स्पोर्ट्स ॲज वेल ॲज सोशल सोशल वर्क याच्यामधून सुद्धा असू शकतात. तर बघा, नामनिर्देशित सदस्य. त्यानंतर आपल्याला जो बघायचा आहे तो म्हणजे 5व्या क्रमांकाचा देश म्हणजे कॅनडा. तर बघा, जर बघायचं झालं तर कॅनडाकडून आपण जे सर्वात महत्त्वाचा जो पॉईंट घेतलेला आहे तो म्हणजे जर बघायचं झालं तर सर्वात जास्त पॉवर जी आहे हे आपल्याला सेंट्रलमध्ये बघायला मिळेल, आपल्या देशाच्या केंद्र शासनाकडे बघायला मिळेल. तर बघायचं झालं तर जे आपलं स्टेट गव्हर्नमेंट आहे त्याच्यावरती जर बघायचं झालं तर इनडायरेक्ट जे रूल करतात ते म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे मिनिस्टर्स किंवा जे अधिकारी बघायला मिळतात आपल्याला ते
स्टेटपेक्षा सेंट्रलची आपल्याला जास्त पॉवरफुल बघायला मिळतात. तेच म्हणजे आपण याच्या कॅनडाकडून घेतलेलं आहे. तर बघा, तर कधीचे केंद्र शासन तर बघायचं झालं तर सर्वात जास्त अधिकार केंद्राकडे हे सुद्धा आपण कॅनडाकडूनच घेतलेलं आहे. तर नंतर जर बघायचं झालं सर्वोच्च न्यायालयाचे जे सल्लागार आहेत, हे पद सुद्धा आपण याच्याकडून घेतलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार. तर नंतर आपल्याला जो 6व्या क्रमांकाचा बघायचा आहे, तो म्हणजे ऑस्ट्रेलिया. 6व्या क्रमांकावर आपण घेतलेला म्हणजे आपण ऑस्ट्रेलियाकडून जे तत्व घेतलेले तेच बघणार आहोत. तर बघायचं झालं तर समवर्ती सूची म्हणजे जर बघायचं झालं तर काही अधिकार जे आहेत आपल्या भारतामध्ये जे केंद्राकडेच आहेत फक्त, आणि काही अधिकार जे आहेत ते फक्त आपल्याकडे राज्य शासनाकडे आपल्याला बघायला मिळतात. बट जे काही अधिकार आहेत ते सर्वांना इक्वल दिलेले आहेत, त्याच्यावरती दोघं सुद्धा काम करू शकतात. तर बघायचं झालं तर एक अधिकार, फॉर एक्झाम्पल एक अधिकार असेल, तो अधिकार समवर्ती सूचीमध्ये असला म्हणजे राज्य शासन जे आहे ते सुद्धा त्याच्यावरती नागरिकांसाठी काम करू शकतं आणि त्याच पर्टिक्युलर भागामध्ये नागरिकांसाठी काम करू शकतं. आणि केंद्र शासन सुद्धा त्याच अधिकाराद्वारे जे आहे त्याच भागामध्ये त्या नागरिकांसाठी काम करू शकतं. तर अशा प्रकारे हा आपल्याला ते समवर्ती सूचीची जे पॉवर आहेत ते बघायला मिळतील. बघायचं झालं तर त्या समवर्ती सूचीच्या ज्या पॉवर आहेत त्या आपल्याला पुढे बघायच्या आहेत इन डिटेल. फक्त सध्या तुम्ही थोडंसं त्याच्याबद्दल लक्षात ठेवत चला. समवर्ती सूची. तर नंतर जर बघायचं झालं तर व्यापार, वाणिज्य आणि जे आपल्याला बघायला मिळेल व्यवहार यांचे स्वातंत्र्य जे आपल्याला मिळालेलं आहे ते सुद्धा आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतलेलं आहे. हे तुम्ही लक्षात ठेवलं, फक्त लक्षात ठेवत चला. तर नंतर जर बघायचं झालं तर राज्यसभा व लोकसभाच्या संयुक्त सत्र जर बघायचं झालं तर आपली जी संसदीय कार्यपद्धती आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन हाऊस बघायला मिळतात, जे दोन सभा बघायला मिळतात. एक म्हणजे राज्यसभा, दुसरी म्हणजे लोकसभा. त्याची जे त्या दोन्ही राज्यसभा आणि लोकसभा यांचे जे संयुक्त जे सत्र असते ते सत्र आपण कोणाकडून घेतलेलं आहे, तर ते सत्र आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतलेलं आहे. संयुक्त सत्र. तर नंतर जर बघायचं झालं तर आपल्याला जो देश बघायचा आहे तो म्हणजे जर्मनी. तर बघा, जर्मनी जर्मनीकडून आपण मूलभूत हक्कांचे जे निलंबन आहे ते आपण घेतलेले बघायला मिळते. तर निलंबन म्हणजे कसे, तर एखाद्या वेळेस देशावरती कुठले संकट असले, आर्थिक संकट असले किंवा युद्ध परिस्थिती असली त्यावेळेस कुठल्या भागातील जे आपल्याला बघायला म्हणजे कुठल्या भागातील जे आहेत हक्कांचे निलंबन करायचे किंवा कुठल्या हक्कांचे निलंबन करायचे हे आपण जर्मनीकडून घेतलेलं बघायला मिळतं. तरतुदी. तर त्यानंतर जो आपल्याला दुसरा पॉईंट बघायचा आहे जो जर्मनीमध्येच येईल, आणि ज्या आपत्कालीन हे जर बघायचं झालं तर मूलभूत हक्कांच्या निलंबनाविषयक ज्या तरतुदी आहेत किंवा ज्या रद्द करण्याच्या आहेत त्या जवळपास समजा आपत्कालीन स्थितीमध्येच करायच्या असतात. हे तुम्ही लक्षात ठेवत चला. तर नंतर आपल्याला USSR म्हणजेच सध्याचा जो रशिया आहे त्याच्यावर त्याच्याकडून आपण काय काय घेतलेलं आहे ते बघायचं आहे. तर बघा,
रशिया. तर बघा आपण USSR किंवा आता जो रशिया आहे याच्याकडून आपली जे मूलभूत कर्तव्य आहेत हे आपण घेतलेले आहे. मूलभूत कर्तव्य. त्यानंतर आपण USSR कडून आणि आपल्या बघायचं झालं तर प्रस्तावनेतील समाजवादी, आर्थिक आणि राजकीय जे हे 3 शब्द आपल्याला आपल्या प्रिएम्बल किंवा प्रस्तावना किंवा जे उद्दिष्ट ठराव नेहरूजींनी पास केला होता त्याच्यामध्ये आलेले हे शब्द आहेत ते आपल्याला रशियाकडून मिळालेले आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवत चला. त्यानंतर आपल्याला दुसरा जो पॉईंट बघायचा आहे तो म्हणजे फ्रेंच राज्यघटनेतून आपण काय काय घेतलेलं आहे. तर बघायचं झालं तर फ्रेंच राज्यघटनेमधून आपण जे आपली भारतीय संविधान आहे त्याची जी प्रस्तावना आहे त्याच्यामध्ये प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे सर्व जे शब्द आहेत हे आपण फ्रेंच राज्यघटनेमधून घेतलेले आहेत. तर बघायचं झालं तर हे सर्व शब्द आपल्याला आपल्या येणाऱ्या लेक्चरमध्ये जे आहे इन डिटेल अभ्यासायचेच आहेत. ते आपण अभ्यासणारच आहोत. कारण की जर बघायचं झालं तर एक्झाममध्ये जे आहे या शब्दांचा अर्थ किंवा या शब्दांमागची जी घेण्याचे जे कारण आहे हे विचारले जाऊ शकतात. आपण ते सुद्धा घेत चालूया या लेक्चर नंतर. त्याचंच लेक्चर होणार आहे आपलं. तर बघायचं झालं तर दक्षिण आफ्रिकेकडून तुम्ही लक्षात ठेवत चला. दक्षिण आफ्रिकेमधून आपण जी घटना दुरुस्ती घेतलेली आपल्याला बघायला मिळेल. घटना दुरुस्ती. त्यानंतर जर बघायचं झालं तर दक्षिण आफ्रिकेकडून आपण राज्यसभा सदस्याची निवड करण्याची पद्धत जर बघायचं झालं तर राज्यसभेचे जे सदस्य असतात त्यांची जी निवडणूक प्रक्रिया आहे हे सुद्धा आपण दक्षिण आफ्रिकेकडून घेतलेली आहे. हा पण तुम्ही लक्षात ठेवत चला. तर नंतर जर बघायचं झालं तर जपानकडून जर आपण बघायचं झालं तर जपानकडून आपण आपल्याला फारशा गोष्टी घेतलेल्या बघायला मिळत नाही. जपानकडून आपण जर बघायचं झालं तर विधी प्रस्थापित कार्यपद्धती म्हणजे जर बघायचं झालं तर संविधानामध्ये जे आपल्याला नियम जे ठरवून दिलेले आहेत त्याच्याच नुसार चालण्याची जी तरतुदी आहेत ह्या ज्या आहेत आपण जपानकडून घेतलेल्या बघायला मिळतात. तर बघायचं झालं तर याच्यामध्ये जवळपास तुमचे 6-7 देशांकडून आपण महत्त्वाचे जे आपल्या महत्त्वाचे जे स्रोत आहेत हे जे बघायचं झालं तर हे 7 देश आहेत. जिथे जसं बघायचं झालं तर आपण आता पुढे जो स्टडी करणार आहोत त्याच्यामध्ये जिथं या देशांकडून किंवा या देशांच्या राज्यघटनेकडून घेतलेल्या ज्या तरतुदी आहेत हे येत जातील तसं आपण त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडं डिटेलमध्ये सांगतच जाईल. तर ठीक आहे, आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. जय हिंद, जय भारत.